आम्ही चाललो आहे शॉपिंग करण्यासाठी, कारण आम्ही चाललो आहे ट्रिपवर. आणि ट्रिपवर जायचं म्हणल्यावर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय हवं असतं, कपडे. आणि कपडे घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो, तर दुसरंही सामान घेतलं. सगळंच एकीकडेच तिथं मिळतं. म्हणून डीमार्टमध्येच जायचं आम्ही पसंती देतो. डीमार्टला सगळं तिथं भेटतं. सनस्क्रीम संपलं होतं, साबणही संपलं होतं, म्हणून गेलो आम्ही तिथं. आणि सगळ्यात पहिला आम्ही आत्यासाठी ड्रेस घेतला, कारण आत्या पहिल्यांदाच कुठेतरी आयुष्यात फिरायला जातात. आत्या कधीच कुठे गेले नाही आहेत असं आत्या सांगतात. तर आत्याला घेऊन जायचं म्हणून आम्ही ठरवलंच होतं की आत्या कितीही नाही म्हणल्या, मला सहन होत नाही म्हणलं तरी मी आत्याला घेऊन जाणार होतो. म्हणून आत्यासाठी एक ड्रेस घ्यायचा होता मला. आत्या ड्रेस घालायला नकोच म्हणत होत्या, पण मी जबरदस्तीने घेऊन मी आत्याला घालायलाच लावणार आहे ड्रेस. तर माझ्यासाठीही थोडीशी शॉपिंग करायची होती. मार्टमध्ये जायला आणि शॉपिंग करायला बरं वाटतं, पण हे बिल बघितलं तर अंगावर काटा येतो. 4,000 फक्त कपड्यांचं बिल झालं होतं. आणि अजून दुसरी शॉपिंग बाकी होती, फक्त कपडे घेतले होते तर एवढं बिल झालं. आणि अधिक मासमध्ये नवऱ्यानं बायकोला पैंजण दिलेलं शुभ असतं असं म्हणतात. म्हणून मी मिस्टरांना सांगितल्यावर त्यांनी मला पैंजण घेऊन आले होते. स्त्रीच्या पायाला पैंजणाशिवाय आणि जोडव्याशिवाय शोभा नाही, हेही तितकंच खरं आहे.